वर पक्कड असणारा नेता, कार्यकर्त्याला बळ देणारा नेता, ज्या नेत्याच्या माध्यमातून समाजातील लोकांची कामं झाली पाहिजेत, लोकांची कामं करण्यासाठी कार्यकर्त्याला सुद्धा दादा असं सांगत होते की तुम्ही जे काम आणताय ते माझ्याकडे आणत असताना नियमातच आणा. तुम्हाला एखाद्याला जर टेंडर दिले, गुत्तेदारी जरी दिली तर ते काम चांगलं झालं पाहिजे ही त्यांची भावना असायची. म्हणजे दादा एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व होतं आणि त्या माध्यमातून समाजाचा विकास करीत असताना सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करण्याची त्यांची हातोटी होती. आपण पाहिलं की आपलं दुर्दैव आहे की बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री झाले. त्यांच्या माध्यमातून मागच्या काळात आपण पाहिलं की बऱ्याच वेळेस रेल्वेचं स्टेशनहून उद्घाटन झाले पण रेल्वे कधी धावली नाही. पण दादांच्या उपस्थितीमध्ये ती रेल्वे धावली, त्या ठिकाणी रीतसर उद्घाटन झालं. बीड जिल्ह्याला विमानतळ झालं पाहिजे. अंबेजोगाई मेडिकल कॉलेजला 1100 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करून तो मंजूर करून या ठिकाणचं मेडिकल कॉलेज चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे. म्हणजे एक विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व की ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास होईल अशी आशा निर्माण झाली होती आणि काळानं त्यांना आपल्यापासून हिरावून गेलं. आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्या माध्यमातून जे बळ मिळत होतं ते कुठेतरी आता थांबलंय की काय अशी परिस्थिती आहे. पण दादांनी जी शिस्त लावली, ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना बळ दिलं त्याच पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते दादाच्या नेतृत्वावर आणि त्यांनी जे आम्हाला आशीर्वाद दिले त्याच्या माध्यमातून समाजाची सेवा करू. त्यांचा जो समाजसेवेचा गुण आहे तो आपण नक्कीच घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. या प्रसंगी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण येथे जमला. असं इथंच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा एक नेता म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये म्हणावं लागेल तर इतका शिस्तीचा कडक, बोलताना कुठेही हे न ठेवता कुठं म्हणजे क्वामा काय असतं ना त्याच्यामध्ये तसं काही ठेवतच नव्हते दादा. आता परवाची लेटेस्ट आठवण म्हणजे अंबाजोगाईला आले, माझ्या घरी आले. 19 तारीख होती. त्याच्यानंतर पापा शेतकरी जेवायला गेले. त्या दिवशी माझ्या घरी सगळ्या मुली आलेल्या होत्या. मी ओळख करून दिलं की ही म्हणजे कलाट्याची धाकटी भाऊजई म्हणलं राहुल कलाट्याची, ही म्हणलं सुरेश पाटलाची नाशिकच्या सुनई म्हणलं माझी 3 नंबरची मुलगी, आणि ही मयूर पाटलाची बायको म्हणलं माझी 4 नंबरची मुलगी हर्षवर्धन पाटलाच्या धाकट्या भावाची बायको. माझ्याकडे बघितलं, मला म्हणले सगळे विरोधक तुझे कसे पाहुणे माझे. मी म्हणलं आणि तू कस काय इकडं. मी म्हणलं मी हे सगळ्यांना घेऊन येण्यासाठी मी तुमच्याकडे आहे. म्हणलं दादा नाही नाही म्हणजे यांना योग्य वेळेला आणू म्हणजे तू आत्ताच गडबड करू नको. म्हणजे जिथं बोलताना जितकं मिश्किल आणि विनोदी बोलणं जे त्यांचं स्वभाव होता कुठंच सोडायचं नाही कुणाला, अशा प्रकारचं त्यांचं ही होतं. आणि खरं म्हणजे 6 वेळेस उपमुख्यमंत्री झाले परंतु या महाराष्ट्राच्या जनतेला त्यांना एकदा मुख्यमंत्री पाहिजे एक आशा राहून गेली. अशा प्रकारची भावना संबंध महाराष्ट्राच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि दादाच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा आपल्यामधून गेलेत. प्रश्न असा पडतो, मृत्यू सत्य, त्यांचा विमान अपघात झाला हे सर्वांना मान्य आहे, पण दादा गेलेत का यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. मृत्यू सत्य पण विश्वास बसत नाही. का बसत नाही हे जेव्हा आपण आपल्या मनाला विचारतो तर त्या माणसाचं कर्तृत्व या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 40-45 वर्ष त्यांनी जे काम केलं आणि हे काम कुणासाठी केलं तर हे काम समाजातल्या शेवटच्या माणसासाठी केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की खरं म्हणजे प्रत्येकाला हे दुःख आहे, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हे अश्रू आहे. पण यापेक्षा जो नेता असतो, नेत्याचा जो कार्यकर्ता असतो त्याचं दुःख कितीतरी पटीनं आगळं वेगळं असतं. आज आपल्याही शहरामध्ये
इथं संजय भाऊ दौंड आहेत, राजकिशोरजी मोदी आहेत, आमचे नेते अक्षयजी भैया आहेत, नरेंद्रजी काळे आहेत, राजेश्वरजी आहेत, दत्ताबा आहेत, बबन भैया आहेत, इकडे जर पाहिलं तर अमर पण आहेत देशमुख, राजेश्वर अवतळे आहेत आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे पण आहेत. ह्या सगळ्या मंडळीचा आणि दादाचा स्नेह कौटुंबिक आहे. म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या निधनाचा उल्लेख झाला, प्रमोदजी महाजन साहेबांच्या निधनाचा उल्लेख झाला. मला कर्तृत्ववान माणसं नेते असं लवकर का जातात? नियत किती निष्ठुर आहे बघा. त्यांचे अजित दादा कसे होते? कामाचा माणूस आहे अनेक सांगतात, प्रचंड त्यांचा व्याप आहे अनेक सांगतात, पण विमान अपघात झाला त्या ठिकाणी जे विमानाच्या बाजूला कागदाचा गठ्ठा पडलेला होता तो पूर्णतः शाबूत होता. म्हणजे आजही ते गठ्ठा पाहून माणसाच्या अंगावर शहारे येतात की हा माणूस किती कामाचा आहे, की पहाटे 6 वाजता विमानात बसण्यासाठी मुंबईतून निघतो तर आपल्यासोबत गठ्ठा म्हणजे ते राज्याचे उपमुख्यमंत्री जेवढ्या मंत्रालयाच्या फायली काढता येईल त्याच्यासाठीचा गठ्ठा. आणि म्हणून आज श्रद्धांजली त्यांना अर्पण करताना भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं, बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी अशा या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. एक खरा पाईक, निधर्मी, लोकशाहीवर विश्वास असणारा, स्पष्ट वक्ता, आमचा आधार, पक्षाचा आधार, महाराष्ट्रातल्या अनेक लाखो, मग तो कुठल्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा हे सोडून सर्वांना आपला वाटणारा दादा आपल्यातून आज निघून गेले. खरं तर अशी इतकी मोठी सभा, एवढा कार्यक्रम की दादाचा दौरा होणार आहे, त्यांचं स्वागत कुठं करायचं, त्यांच्याकडे काय मागण्या मागायच्या याच्यासाठी व्हायला पाहिजे होती. पण दुर्दैव आपल्याला शोक सभा घ्यायला, ह्या फोटोला हार, त्या फोटोला नाही ह्या देहाला त्या गळ्यात हार घालणं शोभत होतं, पण ह्या फोटोला हार घालणं किमान अजून 25 वर्ष अपेक्षित नव्हतं. पण ते दुर्दैवानं, कारण नियतीच्या पुढं कुणाचंही काही चालत नाही, तर नियतीच्या पुढं सगळ्याला नतमस्तक व्हावं लागलं. आणि हे दुःख सहन करण्याची सगळ्याला, आपल्याला, त्यांच्या कुटुंबियाला, आमच्या पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद आई योगेश्वरी द्यावी. आणि दादानी जो हा विकासाचा संकल्प या जिल्ह्यासाठी केलेला आहे, त्या विकासाच्या आड आपण कुणीही न येता आपण सगळ्यांनी मिळून त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम करू. दादांबरोबर जे त्या विमानात मृत्यू पावले त्या सगळ्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद. साठी आपण या ठिकाणी सगळे थांबलेलो आहोत. या युगामध्ये प्रचंड, मुळात युगामध्ये, त्यातल्या त्यात भारतामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्यामध्ये आज राजकारण हे एकदम म्हणजे असं राजकारण झालं होतं की जात पात आणि धर्माच्या नावावर लोक मत मागत होते. वोट जिहादच्या नावावर एका विशिष्ट धर्म समुदायाला टार्गेट करत होते. हिंदुत्वाच्या नावावर कोणी मत मागत होतं, कोणी मुसलमान असल्याचा तिरस्कार करून मत मागत होतं. अशा वेळेला एकमेव असा नेता मी बघितला होता या मागील निवडणुकीमध्ये की ज्यांनी धर्म आणि जात यावर मत मागितलं नाही. उलट जे अल्पसंख्याक या ठिकाणी आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आहे, त्यांनी असं सांगितलं आणि खास हिंदी भाषा शैलीमध्ये सांगितलं होतं कि कोई भी हमारे मुसलमान भाई की तरफ अगर आंख निकाल के देखेगा तो हम उसकी खैर नहीं है. म्हणजे या युगामध्ये जिथं आता लोक जात पात धर्माच्या नावावर राजकारण करू लागले, अशा युगामध्ये सुद्धा 18 पगड जातींना, सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व हरपलंय आणि हा महाराष्ट्र पोरका झालाय. त्यातल्या त्यात या जिल्ह्याचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे. कारण लास्ट मीटिंग मला वाटतं मोदी साहेबांसोबत दवाखान्यावर झाली होती, त्यावेळेला मी त्या मीटिंग मध्ये उपस्थित होतो. मला वाटतं 1200 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासकीय दवाखान्यासाठी या सगळ्यांनी, आपण संजय भाऊ दौंड, आपण सगळे त्या ठिकाणी होता, आपण साठे साहेब होते, सगळ्यांनी त्या ठिकाणी हे 1200 कोटीचं प्रस्ताव दादांकडे मांडलं. त्यावेळेला दादांनी
सकारात्मक विचार करून मला वाटतं ते पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि प्रक्रिया सुरू झाली होती. अंबाजोगाई बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाईचा जेवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि बाकीच्या बाबतीमध्ये नुकसान झालं तेवढंच नुकसान महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्याचं झालं असं मला या ठिकाणी वाटतं. आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अल्लाकडे दुआ करतो की दादानंतर त्यांच्या परिवाराला हे दुःख जे आहे हे सोसण्याची शक्ती देव. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. एक दुःखद प्रसंग आपल्या समोर आज आलेला आहे. ज्या नेत्याला जे कधीही आपण असं एकदम एक्झिट होईल असं वाटलं नाही, असे हे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते माननीय अजितदादा पवार यांना आज आपल्याला श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावायची वेळ येत आहे. अशा अजितदादांना ज्यांनी आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं आणि आपल्या जिल्ह्याला सरळ रेषेत ज्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं घेतलं जायचं त्या जिल्ह्याला सरळ करण्यासाठी अजितदादा समोर आले. आणि अजितदादांनी ज्या पद्धतीनं ह्या गेल्या वर्षामध्ये नवीन सरकार जसं स्थापन झालं तसं ह्या जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी स्वतःहून स्वीकारलं आणि हा जिल्हा सरळ रेषेत किंवा भानगडीच्या बाहेर कसा येईल, प्रत्येकाला न्याय, कामाचा विकास बारामती सारखा आपला जिल्हा करून दाखवायचा ह्या उद्देशानं अजितदादांनी ही पालकमंत्रीपद स्वीकारलं. अशा जो नेता जो होटात जे होटात असतं, ज्या काम करण्याची पद्धत सकाळपासून पहाटे 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जनतेची सेवा आणि सेवा करण्याचं काम ते सतत करायचे, असा नेता होण्यासाठी एकदम होत नसतो. कुणाच्याही कुठे आला म्हणजे नेता होत नसतो. तो जनतेवर जेव्हा राज्य करतो तेव्हा जनतेची सेवा आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक विषयात त्यांना पारंगत असणारा असा नेता आज आपल्यातून अचानक निघून गेला. त्याबद्दल आपल्या अंबाजोगाईकरांच्या वतीनं जे आज शोकसभा आपण आयोजित केली त्या शोकसभेला सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या नेत्याला मी माझ्या वतीनं लोकशाही विकास आघाडीच्या वतीनं माझ्या लोमटे परिवाराच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ओम शांती. अपघातात आपल्या महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे या अपघातात आपणा सर्वांना सोडून गेले. कामातून कामाचा माणूस आहे ही सिद्ध करणारे एकमेव नेतृत्व महाराष्ट्रात म्हणजे अजितदादा पवार. त्यांचा एक अनुभव म्हणजे की महाराष्ट्रातला असा कोणत्याच नेत्याचा जनता दरबार नसेल की त्या दरबारात त्यांचं काम तिथल्या तिथं तात्काळ निकाली लावणारा नेता मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे. मुंबईला जनता दरबारात सर्वसामान्य माणसं जे बी काम घेऊन जात होते त्यांचं काम तिथं तात्काळ निकाली फक्त आणि फक्त अजितदादा लावू शकत होते. त्याच्यामुळं ही काम करण्याची पद्धत त्यानंतर मी कोणत्याच नेत्यात महाराष्ट्रात बघितलेली नाही. आणि राजकारणात राहून राजकारण वंगाळ आहे असं म्हणण्याचं धाडस फक्त अजितदादा सारखाच नेता करू शकतो. तो धाडस दुसरा कोणताच नेता करू शकत नव्हता. अजितदादाच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झालेली ती कधीच भरून निघणार नाही. आणि बीड जिल्ह्यात आपले पालकमंत्री म्हणजे पालक हरवल्यानंतर पालक गेल्यानंतर त्या घराची काय अवस्था असते त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याची अवस्था झालेली आहे. आणि ही अवस्था त्याच्यानंतर कधीच भरून निघणार नाही. मी नगर परिषद अंबाजोगाई सर्व कर्मचारी व अंबाजोगाईकरांच्या वतीने आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अकाली अपघाती निधन झालं त्यामुळं आपल्या महाराष्ट्रावर जी शोककळा पसरली आणि त्यांच्या जाण्यानं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या बीड जिल्ह्याचं आणि सामान्य माणसाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. दादांची प्रचिती म्हणजे सूर्याच्या साक्षीनं ते काम करायचे आणि सूर्याच्या साक्षीनं काम करत असताना
त्यांनी कुठल्याही समाजातील कुठलाही माणूस असेल त्याचं काम कसं होईल याकडे लक्ष दिलं. त्यांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली, ती कधीही भरून येणारी नाही. आणि सर्वांनी आता आपल्यासमोर त्यांनी काय काम केलं हे सर्वांनी सांगितलं. पण अजितदादांनी आज महाराष्ट्राला, आपल्या बीड जिल्ह्याला, आपल्याला पोरकं केलं. त्यांना, पवार कुटुंबियांना, आपल्या सर्वांना या आघातातून बळ यावं, आपल्याला यातून सावरण्यासाठी मी अपेक्षा करतो. आणि अंबाजोगाई वकील संघ यांच्यातर्फे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. हे त्याच्यापेक्षा ती व्यक्ती घडली कशी? अजित पवार इतका वेगवान कामाचा माणूस, जो 24 तासातले 4-5 तास केवळ आराम करायचा आणि पूर्ण आयुष्य हे सार्वजनिक कामासाठी संपूर्ण वेळ कसा द्यावा, त्याचं एक महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम उदाहरण आहे. आणि जे काम होतंय ते तोंडावर ते होतंय म्हणणारा, आणि जे होत नाही ते त्याच ठिकाणी हे काम होणार नाही, अशा प्रकारची जी त्यांची कामाची पद्धत होती ती. आणि पवार घराणं जे आहे, जी मला माहिती आहे, त्यांना सत्यशोधक महात्मा फुलेंच्या चळवळीचा वारसा आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाज सुधारणांचा त्यांना वारसा आहे. आणि म्हणूनच नगर पासून ते कोल्हापूर पर्यंत बहुतेक 95% मराठा बहुजन जो आहे तो सामाजिक सुधारणांच्या बाजूने उभा राहतोय आणि सामान्य माणसाच्या बाजूने आजही उभा राहतोय. आणि तोच गुण त्यांच्यामध्ये होता. माझी एकदाच चळवळीच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांची गाठ पडलेली आहे. एकाच मिनिटामध्ये त्यांनी तो प्रश्न हो किंवा नाही म्हणून सांगितला होता. आणि म्हणून त्यावेळेला आम्हाला जाणवलं की माणसं जी राजकारणामध्ये येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा वैचारिक सामाजिक वारसा नसतो. त्यावेळेला ते फक्त आणि फक्त राजकारणावर लक्ष केंद्रित करतात. परंतु समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत उदगीरचा मातंगाचा मुलगा रडत रडत तिथपर्यंत गेलेला आहे, उदगीरचा, आणि त्यानं सांगितलेला आहे. आणि एक भगिनी नगरहून रडत पडत, एक भटक्या विमुक्ताची रडत पडत त्या स्मशानभूमीवर गेली. हे जे अनुभव आहेत, दादा 1,40,80,000 निवडून येतील, परंतु काल जो जनसागर आपण बघितलेला आहे तो जनसागर त्यांनी केलेल्या कामाची ती पावती आहे. आणि माणूस किती दिवस वाचला त्यापेक्षा तो कसा जगला. आणि मला वाटतं अजित पवार यांनी एक आदर्श नमुना आमच्या समोर ठेवलेला आहे की माणसानं जगायचं कसं. मी त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्फत श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. पालकमंत्री म्हणून त्यांनी आता सुरुवात केली होती कामाला. हा धडाडीचा कार्यकर्ता की ज्याच्या शब्दामध्ये वजन होती, मंत्रिमंडळामध्ये त्यांना रीतसर अशी पावती दिलेली होती, असा हा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला. त्याबद्दल मराठवाडा जनता विकास परिषद, जिचं बॅकलॉग भरलेला नाही, हा भाग मागासलेला आहे, त्या स्टेटमेंट केलं. आणि भारत देशामध्ये अनेक मुख्यमंत्री आणि नेत्यांनी ज्यावेळेस त्यांना की अशी घटना घडली आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना बळ मिळो अशा पद्धतीनं सांत्वना केली, तर ती उंची जर पाहिली तर आपण काम करीत असताना ज्या कामाची जी पावती आहे, योगायोगानं मला महालोकविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये पापासेटमुळं त्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. तर त्यावेळेस त्यांचे काम करण्याची पद्धत, त्यांनी दिलेले शब्द, गोटेनाथ तलावाचा प्रश्न असेल, काळवटी धरणाच्या उंचीचा प्रश्न असेल, अंबाजोगाई SRTR हॉस्पिटलच्या कामाचा प्रश्न असेल, MIDCच्या बाबतीमध्ये चर्चा, या सर्व गोष्टी आज समोर आठवत आहेत. आणि त्या कामाच्या ह्याच्याबद्दल जे आहे, या ठिकाणी समाजवादी पार्टीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो.